नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। तर हे बा झालेले आहे आता शेंडे खुडून, वालवडीचे शेंडे खुडून झालेले आहे। बघू शकता तुम्ही, असं गुंढाळायचं काम चालू आहे। असं गुंढाळावं लागतं हे बा असं, आणि हे वरचे असे खुडून घ्यायचे, असे खुडून घ्यावं लागतात ते। आणि हे बा हे असं पिवळं झालेलं आहे ना, हे असं खुडून टाकायचं, मग पिवळेपणा राहत नाही, पिवळं अख्खं पण निघून जातं। हे बा असं खुडून टाकायचं पिवळं झालेलं, हे बा बघू शकता तुम्ही। आणि इथून असं हे गुंढाळायचं, वर तारीवरती काढून द्यायचं। या बा इथं पण आहे, असं पिवळं काढलं ना, पिवळं कमी होतं, वाढत नाही मग ते। असे गुंढाळून द्यायचे। आता तार पूर्ण झाकलेली आहे, असे शेंडे हे करावं लागतात, वेलीवरती काढून द्यावा लागतात। वेलीवरती पिकांचं असंच असतं, खूप कष्ट घ्यावं लागतात त्याच्यामध्ये, तेव्हा तर कुठं फळ येतं। हे बा असे बारीक बारीक मगर लागलेले आहे, बघू शकता तुम्ही। इथं मगर आहे लागलेला आहे, हे बा इकडून सुद्धा बारीक बारीक मगर लागलेले आहे, मगर लागलेले आहे आता बारीक बारीक। तार सुद्धा पूर्ण अशी झाकलेली आहे, खूप कष्ट करावे लागतात। आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात, बरोबर आहे की नाही? आपल्याला जर आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर कष्ट खूप करावे लागतात। नाही काही जमलं तर पुन्हा तेच हे करून उभं राहायचं असतं। एखादा माल फेल गेला तर, आता आमचंच बघा, वालवड लावली आम्ही। आधी घेवडा लावला होता, घेवडा जमला नाही, मग वालवड लावली, पण वालवड मस्त आली। अशी खुडावी लागतात तुरे। तू जा घरा, मी लावितो तुरा, अशी गंमत होती याची। बा आणि असे वर काढून द्यावा लागतात तारीवरती। हे बा असे मगर लागलेले आहे, शेंगा पण येतील आता। हे बा असे मगर लागलेले आहे, बघू शकता तुम्ही। आता कुठे माझ्या कष्टाला फळ आलेलं आहे, कष्ट केलं त्याचं फळ आत्ताशिक मिळणार आहे। आणि बरेच दिवसापासून आदबत आहे बरं का, खूप दिवसापासून आदबत आहे मी, आणि त्याचं फळ आत्ता भेटणार आहे बघा। जेव्हा मगर येतील, शेंगा येतील, तेव्हा त्याचं फळ येतं। आणि आम्ही याच्यामध्ये खूप कष्ट घेतलेले आहे। असे शेंडे गुंढाळून द्यावा लागतात तारीवरती, आणि असे बारीक बारीक हे असे तुरे पुढचे खुडून घ्यावा लागतात। हे बा असे हे करायचं, असं गुंढाळून द्यायचं। आणि मग हे बा इथं पण मगर लागतात, असे मगर लागतात। मग हे बा इथे भरपूर असे मगर लागलेले आहे।
मी तर खूप आनंदी झालेली आहे घेवड्याला. म्हणजे जेव्हा आपण लावलेलं त्याला फळ येतं तेव्हा माणसाला खूप आनंद होतो. बरोबर आहे की नाही? बघा बरं, मस्त असं हे बा असे गुंडाळून द्यावं लागतात. लई अवघड आहे. शेतकरी जीवन म्हणजे कष्ट खूप करावी लागतात. आणि जे पिवळं झालेलं आहे ते खुडून टाकावं लागतं, मग पिवळं होत नाही जास्त. तर शेतकरी आहे मग कष्ट करावीच लागतात. बरोबर आहे की नाही? ज्याचे कष्ट त्याला माहीत असतात. प्रत्येकाला कष्ट करावी लागतात. ज्याचे कष्ट त्यालाच माहीत असतात. खतं औषधं खूप महाग झालेली आहे आता. असं वेलीवरती काढून द्यायचं. तर इथं आहे ही फानभाजी. ह्या फानभाजीचे वड्या खूप छान लागतात. खूप छान वड्या लागतात. आणि असे आयुर्वेदिक वनस्पती खाल्ल्याच पाहिजे. बरोबर आहे की नाही? कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत चला.